चाललंय काय या प्रोडक्टचं, इतके सुंदर ब्लेंड होत आहेत. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर मी श्वेता तुमचं मनापासून स्वागत करते. मी या चॅनलवर ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, स्किन केअर आणि घरच्या घरी कसा मेकअप करता येईल यासंबंधी व्हिडिओ बनवते. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काही व्हायरल असे मेकअप प्रोडक्ट. ते या हाईपला वर्थ आहेत का हे पण आपण चेक करणार आहोत आणि त्याचा वापर करून आपण एक मेकअप लुक पण तयार करणार आहोत. जो मी हा मेकअप लुक तयार केलाय, तुम्हाला कसा वाटतो हे मला नक्की सांगा. आणि चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपलं फर्स्ट प्रोडक्ट आहे हे एल्फचं हेलो ग्रिप प्रायमर. हे असं पंप पॅकेजिंगमध्ये आहे. आपण थोडंसं प्रोडक्ट घेऊया. आणि मी मेनली त्याच एरियावर फोकस केला आहे जिथे मला स्वेट होतो. आता हे आपण प्रायमर 30 सेकंडसाठी सोडूया जेणेकरून ते ग्रीप ॲक्टिवेट करेल. आता ऑलमोस्ट 30 सेकंड झाले आहेत, पण मला या प्रायमरमध्ये काही वेगळं नाही वाटत आहे. मे बी मी खूप कमी प्रोडक्ट लावला आहे, म्हणजे ग्रीप तर नक्कीच नाही जाणवत आहे मला कुठे. एनिवे आपण हे प्रोडक्ट पुन्हा एकदा टेस्ट करूया, थोडंसं जास्त लावून नेक्स्ट टाइम. सेकंड प्रोडक्ट आहे हे इनसाइड कॉस्मेटिक्सचं कलर करेक्टर पॅलेट. हे पण खूप हाईप प्रोडक्ट आहे. मी खूप टाईमपासूनही घ्यायचा विचार करत होते. तर आपण यामधला ऑरेंज शेड जरा चूज करूया. आणि जरा जिथे जिथे पिगमेंटेशन आहे तिथे लावून घेते मी. हा कॅमेरामध्ये एवढा कॅच नाही करत आहे, पण थोडा ब्राईट ऑरेंज आहे. प्रोडक्ट ब्लेंड करायला खूप इझी आहे. त्याच्या बाजूला पण बेसिकली आपल्याला जिथे जिथे पिगमेंटेशन आहे आपण तो सगळे एरिया कव्हर करायचे आहेत. हे माझ्यासाठी नवीन प्रोडक्ट आहे त्यामुळे मी जास्त नाही लावत आहे, थोडं थोडंच बिल्डअप करते. आता लावलेलं ऑरेंज करेक्टर आपण जरा न्यूट्रलाइज करण्यासाठी इथलीच एक शेड वापरूया. बघूया ती वर्क करते का. वा, माझ्या स्किनसाठी परफेक्ट शेड आहे. हे ऑरेंज आणि ही शेड वापरल्यानंतर तर माझं पिगमेंटेशन ऑलमोस्ट गायबच झालं डोळ्याखालचं. मी विचार केला होता त्यापेक्षा पण खूप चांगलं परफॉर्म करते हे प्रोडक्ट. आता लावलेलं प्रोडक्ट आपण ब्लेंड करून घेऊया. हे कॉन्टूर पॅलेट वापरून माझा बेस तर ऑलमोस्ट डन आहे, पण आपल्याकडे काही नवीन प्रोडक्ट्स आहेत, आपण ते ट्राय करूया. एव्हरीडे वेअरसाठी हे प्रोडक्ट परफेक्ट आहे. फक्त तुमच्याकडे जर हे करेक्टर कॉन्टूर पॅलेट असेल तरीसुद्धा तुमचं काम होऊन जाईल. नेक्स्ट प्रोडक्ट आहे एल्फचं हेलो ग्लो. हे प्रोडक्ट शार्लेट टिलबरीचं ड्यूप आहे असं बोलतात,
पण मी शार्लेट टिल्बरीचं ओरिजिनल प्रोडक्ट वापरलेलं नाही आहे. बेसिकली मी लिक्विड हायलायटर्स वगैरे या गोष्टीपासून लांब राहते. माझी स्किन कॉम्बिनेशन टू ऑइली टाईपची आहे, तर माझ्या स्किनवर एनिवे ऑइल येतं आणि चमकते. पण तरी आता हे खूप हाईप प्रोडक्ट आहेत, आपण ट्राय करूया. आता पूर्ण फेसवर तर मी लावून घेतलं आहे. आपण ब्लेंड करूया. या अशा फ्लॅट फाउंडेशन ब्रशने मी ब्लेंड करणार आहे. खूपच डुई प्रोडक्ट आहे हे. दिसायला तर छान वाटतंय आणि इन पर्सन पण खूप नॅचरलच लुक आहे याचा. अमेझिंग. यामध्ये कुठलेही चंकी ग्लिटर्स नाही आहेत आणि तरी पण खूप सटल असा छान ग्लो देते माझ्या फेसवर. तसं तर माझी स्किन अशी पण छान दिसते. पावडर लावून आय एम सेट टू गो. पण आपल्याकडे अजून एक प्रोडक्ट आहे, हे मार्सचं बेबी क्रीम आणि माझी शेड आहे 04 टॅन. आपण हे पण लावून बघूया. पॅकेजिंग तर खूप छान अशी लक्झुरियस वाटते. मी हे थोडं माझ्या हातावर घेते कारण की मला माहीत नाही कलर कसा आहे. वाटतं सूट होईल म्हणून. हे सगळे प्रोडक्ट मी पहिल्यांदाच वापरते, त्यामुळे ते मी जास्त नाही लावत आहे. ओ माय गॉड. आपण हाफ फेसवर पहिले ब्लेंड करून बघूया. शेड मॅच तर अमेझिंग आहे. आत्तापर्यंत वापरलेले सगळेच प्रोडक्ट खूप छान आहेत. ते एल्फचं अजून माहीत नाही, ते नेक्स्ट टाईम समजेल. पण ओ माय गुडनेस, सी इथे मी लावलेलं नाही आहे कुठलंच प्रोडक्ट आणि इथे मास्कचं बेबी क्रीम लावलं आहे. जवळच. आता उरलेल्या फेसला पण आपण लावून घेऊया. याचं कव्हरेज फार लाईट नाही आहे, मीडियम कव्हरेज आहे आणि हे माझं गो टू फाउंडेशन असणार आहे सिरियसली. इंडियन ब्रँड्स इतके अफोर्डेबल प्रोडक्ट्स बनवतात आणि त्याची क्वालिटी पण इतकी सुंदर आहे. मला असं वाटतं हे प्रोडक्ट्स मी आधी का नाही ट्राय केले. सुपर. इतके इझिली ब्लेंड होत आहेत, म्हणजे असं वाटतच नाही आहे की इतके अफोर्डेबल प्रोडक्ट आहेत हे. याची क्वालिटी माइंड ब्लोईंग आहे. माझं जे सर्वात फेवरेट बीबी क्रीम आहे LA गर्लचं, ते 750 रुपीजला मिळतं आणि हे आहे 299ला आणि ते पण मी डिस्काउंटवर घेतलं आहे. अमेझिंग आहे. हे लव्ह अर्थचं लिप अँड चिक टिंट आणि याचा शेड आहे सीज द डे. पण हे आपण बोटानेच ट्राय करूया. पिगमेंटेशन पण चांगलं आहे, एवढं हेवीली पिगमेंटेड नाही आहे, पण तुम्ही बिल्ड करू शकता. त्याचा कलर खूप चांगला आहे आणि जर तुमची स्किन माझ्यापेक्षा डीपर असेल मग तर अमेझिंग दिसेल तुमच्या स्किनवर. स्वर पण ट्राय करूया का.
असे मल्टीपर्पज प्रोडक्ट मला खूप आवडतात. तर जरा आपण फेसला हायलाईट करून घेऊया. त्यासाठी माझ्याकडे हे इनसाइटचं कन्सिलर आहे आणि याची शेड आहे MN35. सगळ्या प्रोडक्ट्सची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे, तर तुम्ही हवं तर चेक करू शकता. बाहेरून तर हे प्रोडक्ट जरा लाईट वाटते माझ्या स्किनसाठी. बघूया आपण कसं आहे. खूपच मोठा बॉन्ड आहे याचा. 2 फूट ॲप्लिकेटर आहे जे कन्सिलर वगैरे लावण्यासाठी खूप इझी पडतं. तर आपण छोटेसे डॉट लावूया. त्याचं ॲप्लिकेटर खूप मोठं आहे. इथे जर यामध्ये ऑरेंज टिंट पण आहे, कॅमेरामध्ये एवढं दिसत नाही आहे. पेंटिंगसाठी मी माझा फेवरेट ब्रश वापरते. हा आहे पॅकचा 272. चाललंय काय या प्रोडक्टचे, इतकी सुंदर ब्लेंड होत आहेत. हा शेड माझ्यासाठी हायलायटिंगपेक्षा नॉर्मल शेड म्हणूनच वर्क करेल जास्त. हायलाईट तर केलेलं नाही आहे, पण माझ्या स्किन टोनशी खूप मॅच करतो. पण या सेम पॅलेटमधलं कॉन्टोर शेड घेऊया. माझ्या फेसवर हे नीट दिसत नाही आहे. नॅचरल कॉन्टोरसाठी मे बी ही चांगली शेड आहे, पण माझ्या स्किनवर एवढी दिसत नाही आहे. फॅनमध्ये तर ती शेड डार्क वाटत होती, पण माझ्या फेसवर तेवढी दिसत नाही आहे. तुमचा स्किन टोन माझ्यापेक्षा डार्क असेल तर ही शेड तुमच्या स्किनवर तर दिसणारच नाही आहे. त्यामुळे हे पॅलेट घेताना मग तुम्ही विचार करा. कारण जर आता त्यामध्ये बाकीचे 2-3 शेड आहेत, ते तर तसं पण कामाला येतील नाही येतील. जसं त्याच्यामध्ये एक पिस्ता कलरची शेड आहे, त्यानंतर एक लॅव्हेंडर आहे आणि एक येल्लो आहे. तर आता त्याचा जर तुम्हाला वापर करता येत असेल तर मे बी हे पॅलेट तुम्हाला वापरता येईल. आणि जर नसेल तर मग एवढे शेड नाही वापरता येणार, तर ते पॅलेट घेऊन काहीच फायदा नाही. खूपच नॅचरल कॉन्टोर केल्यासारखं वाटतं. पण आता कन्सिलर क्रीज व्हायच्या आधी आपण सेट करूया. त्यासाठी मी ही पॅकची बनाना पावडर मागवली आहे. आपण ती वापरून बघूया कशी आहे. पॅकेजिंग खूप क्यूट आहे चिंटूचं, कारण हे प्रोडक्ट तसं पण जास्त यूज नाही होत. तर तुम्हीसुद्धा मिनी प्रोडक्ट वापरून ट्राय करू शकता. जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही त्याचे मोठे पॅकेट घेऊ शकता. लूज पावडर मी अशा पफवर घेतले. आपण ते हातावर पहिले कमी करून घेऊया, जेणेकरून ती इव्हनली स्प्रेड होईल. आता आपण सेट करूया, पण त्याच्या आधी जरा क्रीजेस काढून घेतल्या पाहिजेत. आपण क्रीजेस काढल्याशिवाय जर पावडरने सेट केलं तर स्किन खूप घाण दिसते आणि क्रीजेस खूप प्रॉमिनंट दिसतात. मग अंडर आईज सेट करायच्या आधी नेहमी आधी क्रीजेस काढून घ्यायच्या. आणि ही बनाना पावडर एवढी येलो नाही आहे,
ऑफ व्हाईट अशी काइंड ऑफ आहे. फेस सेट करून घेऊया त्या सेम पफने. माझ्याकडे खूप छान हायलायटर पण आहे, आपण ते पण ट्राय करूया. ही पावडर पण खूप छान आहे. ह्याच्याने माझ्या स्किनवर चांगला ब्लरिंग इफेक्ट आला आहे. जे अंडर आयला प्रोडक्ट लावलं होतं ते मी प्रेस करते सेम पार्टवर. फेस पावडरने सेट केल्यानंतर खूप ड्राय वाटतं. इथे थोडं पॅची झाल्यासारखं वाटतं या पार्टमध्ये, कारण जोपर्यंत फेस सेट केला नव्हता तोपर्यंत तर ठीक होतं, पण आता फेस सेट केल्यानंतर एवढं छान नाही वाटत आहे. तरी आपण पुढचा मेकअप कंटिन्यू करूया. शेवटला बघूया काय काय मिस झालं आहे. माझ्याकडे एक पावडर ब्लश पण आहे, शुगर पॉपचं सिएना. आपण ते पण जरा लावून बघूया. कलर तर चांगला आहे. हे मॅट ब्लश आहे, ब्लेंड पण चांगलं होतं. मॅट ब्लशची एवढी मोठी फॅन नाही आहे, कुठे पॅची नाही वाटत आहे. तर माझं फेवरेट जे ब्लश आहे नार्सचं, त्यामध्ये थोडीशी शीन आहे त्या, आणि ते खूप छान दिसतं, असं ग्लो फ्रॉम विथिन वाटतं. त्यामुळे मला त्या ब्लशची सवय आणि मला ते ब्लश खूप आवडतं. हे खूपच फेस मॅट झालं आहे माझं. ठीक आहे, थोडंसं काहीतरी वेगळं म्हणून हे ब्लश चांगलं आहे. या प्रोडक्टसाठी तर मी खूप जास्त एक्सायटेड होते. हे आहे मार्सचं हायलायटर पॅलेट. हे असं काहीसं दिसतंय आणि याच्यात 6 प्रकारचे वेगवेगळे अंडरटोनवाले हायलायटर आहेत. ओपन करते. हे सगळे प्रोडक्ट मी पहिल्यांदा तुमच्यासमोरच वापरते, मला पण आयडिया नाही आहे कसे वर्क करतात. तर आता आपण यामधली मे बी ही शेड घेऊया, ट्राय करूया. कॅमेरामध्ये छान दिसतंय, पण इन पर्सन थोडंसं त्यामध्ये चंकी पार्टिकल्स दिसत आहेत. माझ्याकडे जे दुसरे हाय एंडवाले हायलायटर्स आहेत ते खूप एकदम फाईन पावडरमध्ये आहेत आणि इतके स्किनमध्ये सुंदर मेल्ट होतात, तर समजत नाही लगेच हायलायटर लावलं म्हणून. हे पण कॅमेरामध्ये छान दिसतंय, पण फेसच्या हाय पॉईंटला लावून घेऊया. इनसाइडच्या आयब्रो पेन्सिलने आपण आयब्रोज फिल करून घेऊया. इथे आपल्याला 2 पॉईंट्स दिले आहेत. एका साईडला ब्रश दिला आहे जो खूप गरजेचा आहे आयब्रो प्रॉडक्टमध्ये, आणि दुसऱ्या साईडला ॲक्च्युअल प्रोडक्ट आहे जे तुटून खाली पडलं. कलर तर छान आहे, पण ते तुटल्यामुळे कुठे पण लागते. आणि पेन्सिल पिगमेंटेड पण आहे, त्यामुळे लाईट हँडने वापरायला पाहिजे. ते बहुतेक पूर्णच तुटलं. हा ब्रश पण सॉफ्ट आहे. ब्रश करताना अजिबात हार्डनेस नाही वाटत आहे. म्हणजे तसा सॉफ्ट नाही आहे, तसा स्टिफच आहे, पण त्याचे जे वरचे ब्रिसेल्स आहेत ते सॉफ्ट आहेत, त्यामुळे कोम करताना हार्ड नाही वाटत आहे. आयब्रोज डन.
आय शॅडो लावण्याआधी जरा आपण आयलिड्सला कन्सिलर लावून घेऊया. हे तेच कन्सिलर आहे इनसाइडचं जे मी पहिले वापरलं होतं. ह्याला एक असं कॉस्मॅटिकवाली फ्रेग्रन्स आहे आणि डोळ्यांवर लावल्यावर थंड वाटते. तुम्ही याचं कव्हरेज बघू शकता. यामध्ये थोडासा ऑरेंज टिंट आहे, त्यामुळे त्याने माझं जे काय पिगमेंटेशन आहे डोळ्यावर ते कॅन्सल आउट केलं आहे. ठीक कन्सिलर आहे. आता आपल्या आयलिडला आपण कन्सिलर लावून घेतलं आहे, ते जरा आपण सेट करूया. आय शॅडोसाठी आपण हे इनसाइडचं ग्लिटर आय शॅडो ट्राय करणार आहोत. हे प्रोडक्ट वापरायला तर तसं तर खूप इझी असतं, पण आपण बघूया. जेवढं ब्राईट दिसते तेवढा कलर डोळ्यावर ट्रान्सफर नाही होत, पण यामध्ये ना असे चंकी ग्लिटर्स आहेत जे इन पर्सन बघायला इतके सोबर नाही वाटत, पण ते कॅमेरामध्ये चांगले दिसतात. नॉट फॅन ऑफ दिस प्रोडक्ट. ठीक आहे, आपण दुसऱ्या डोळ्याला पण लावून घेऊया. प्रोडक्टने जे खाली कन्सिलर लावलं होतं मी ते सगळं मूव्ह केलं आहे. आय शॅडो तर लावून झालं आहे. आता आपण हे स्विस ब्युटीचा पेन वापरून आयलायनर लावून घेऊया आणि बघूया हे आयलायनर ग्लिटरवर काम करतं का. टिप तर याचा खूप छान आहे. विंग आयलायनर खूप इझिली लागू शकतं. लेट्स सी. हे आयलायनर स्मज प्रूफ आणि वॉटर रेजिस्टंट आहे, त्यामुळे जर तुम्ही नवखे असाल आणि हे लायनर ट्राय करणार असाल आणि थोडंफार इथे तिथे मेस झालं तर ते क्लिअर करणं खूप डिफिकल्ट होऊन जाईल. हे प्रोडक्ट नवीन तर नाही आहे, पण माझा फेवरेट मस्करा आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही हे प्रोडक्ट खूप वेळा पाहिलं असेल. हा इसेन्सचा आय लव्ह एक्स्ट्रीम मस्करा आहे. आता आपला ऑलमोस्ट मेकअप कंप्लीट झाला आहे. आता आपण लिप्सकडे वळूया. त्यासाठी मी हे स्विस ब्युटीचं बर्गंडी लिप लायनर लावून घेते. तुम्हाला जर या लिप लायनरचा इन डेप्थ रिव्ह्यू पाहायचा असेल तर माझ्या चॅनलवर ऑलरेडी अपलोडेड आहे. त्यावरच मी ही स्विस ब्युटीची लिपस्टिक वापरते. ही नॉन ट्रान्सफरेबल लिपस्टिक आहे आणि याची शेड आहे क्युपिड पिंक. ही शेड खूप ब्राईट आहे आणि निऑन कलर टाईपमध्ये याचा कलर आहे. मला पर्सनली अशा लिपस्टिक्स नाही आवडत. याने लिपस्टिकवर क्लेम केलं आहे की लिपस्टिक ट्रान्सफर प्रूफ आहे, तर आपण चेक करूया. लिपस्टिक ट्रान्सफर प्रूफ नाही आहे. लिपस्टिक लावून आता थोडा वेळ झाला आहे. लिपस्टिक माझी ड्राय झाली आहे कम्प्लिटली आणि त्यामुळे लिप्स पण असं पावडर लावल्यासारखे वाटत आहेत. आपण ते ट्रान्सफर टेस्ट करूया. आता प्रोडक्ट ट्रान्सफर नाही झालं आहे.
तर ही लिपस्टिक ट्रान्सफर प्रूफ आहे, पण पर्सनली मला याचा शेड आणि याचा फॉर्म्युला नाही आवडला आहे. आणि लास्ट स्टेप आहे आपण केलेला मेकअप सील करायचा. त्यासाठी मी हा ब्लू हेवनचा फिक्सिंग स्प्रे वापरते. थोड्या अंतरावर ठेवून फिक्सिंग स्प्रे करायचा असतो. या फिक्सिंग स्प्रेचा खूप वाईट वास आहे. हेअर स्प्रे कसा असतं तसा वास येतो याचा. हा डुई फिक्सिंग स्प्रे आहे. तुम्ही बघू शकता माझ्या स्किनवर थोडंसं डुईनेस ॲड झालं आहे यामुळे. आता आपण हा फिक्सिंग स्प्रे वर्थ आहे का हे टेस्ट करणार आहोत. हे मी 2 डार्क शेडमध्ये आयशॅडो लावून घेतलेत. याला आपण जरा सुकायला 1 मिनिट देऊया आणि त्यानंतर चेक करूया. आता सेटिंग स्प्रे पूर्ण ड्राय झाला. आपण चेक करूया स्मज होत आहे का. स्मज होत आहे, याचा अर्थ हा सेटिंग स्प्रे इतका चांगला नाही आहे. आणि यामध्ये मला सगळ्यात आवडलेलं प्रोडक्ट म्हणजे इनसाइडचं कन्सिलर पॅलेट आणि दुसरी गोष्ट म्हणजे मार्सचं BB क्रीम. तर या 2 गोष्टी तर तुम्ही नक्की ट्राय करा. अँड दिस इज द फिनिश्ड लुक. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच अजून नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.